आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीचा अध्याय 9, ओवी क्रमांक 1 ते 50. राज विद्या राज गुह्य योग, तरी अवधान एक वेळ दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही श्रोते हो, केवळ एकाग्र चित्ताने माझे बोलणे ऐका, म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल. हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. परंतु महाराज, तुमच्यासारख्या ज्ञानी लोकांच्या सभेत लक्ष द्या, असे मी अभिमानाने म्हणत नाही, तर ही माझी लाडीवाळपणे केलेली विनंती आहे. काजे लळयांचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरती. जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसी. कारण तुमच्यासारखे ऐश्वर्य संपन्न माहेरघरे असतील तर माझे सर्व लाड पुरतील आणि मनोरथे सिद्धीला जातील. तुमचिया दिठी वेयालची ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखोनी लोळे, श्रांतुजी मी. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतेचे मळे भरून आले आहेत. त्या मळ्याच्या शीतल सावलीत संसार तापाने तापलेला थकलेला माझा जीव विश्राम पावून लोळत आहे. प्रभू, तुम्ही सुखामृताचे डोहो, मनोनी आम्ही आपुलिया स्वेच्छा ओला ओला हो. येथही जरी सलगी करू बी हो, तरी नियो केपा. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोहात, म्हणून आम्ही पाहिजे तेवढे सुखाचे अमृत प्राप्त करून घेतो. आणि येथे जर लाडीवाळपणा करण्यास संकोच मानला तर सुख शांती कोठे मिळेल. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली. ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. अथवा लेकरू बोबडे बोलत असेल किंवा अडखळत पाऊल टाकीत असले तर त्याचे आईला कौतुक वाटून आई ज्याप्रमाणे आनंदित होते, तेवी तुम्हा संतांचा पडी यावो. कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुवा आळुकिया जी आहो सलगी करीत. त्याप्रमाणे तुम्हा संत जनाचे प्रेम आम्हाला कसे तरी लाभावे, या उत्कट इच्छेने आम्ही सलगी करीत आहोत. वाचुनी माझिया बोलतीये योग्य ते, सर्वज्ञ भवादृश श्रोते. काय धड्यावरी सारस्वते, पडो शिकीजे. वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांमुळे मी व्याख्यान करावे आणि आपण ऐकावे अशी माझी योग्यता नाही. हे म्हणजे सरस्वतीच्या पुत्राने पाठीवर धडा देऊन शिकण्यासारखेच आहे. अवधारा आवडे तेसना धुंदरू, परी महातेजी न मिरवी काय करू. अमृताची या ताटी ओगरू, ऐसी रस सोय कैची. असे पहा, काजवा तरी वाटेल तेवढा मोठा असला तरी तो सूर्याच्या महातेजापुढे त्यांचे काही चालत नाही. त्याला काय करावे. अमृताच्या ताटात साजेशी पक्वाने कोठून आणावीत. अहो हिमकरासी विंजने, की नादापुढे ऐकवणे. लेनियासी लेणे, हे काही आथी. अहो मुळातच शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकविणे किंवा स्वतः
अलंकारास दागिन्याने सजविणे असे कोठे झाले आहे काय? सांगा परिमळे काय तुरंबावे, सागरे कवनी ठाई नहावे, हे गगनाची आडे आगवे, ऐसा पवाडू कैसा. सांगा सुगंधाने कशाचा वास घ्यावा, सागराने कोणत्या जलतलावात स्नान करावे, हे आकाश पूर्ण ज्यामध्ये मावेल असा स्थळ विस्तार कोणता. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही मना हे होये, ऐसे वक्तृत्व कवना आहे जेणे रिझा तुम्ही. जेणेकरून तुमचे मन समाधान पावेल आणि व्याख्यान असावे तर असा तुमच्या तोंडून धन्य उद्गार बाहेर पडेल. असे तुम्हाला तृप्त करणारे वक्तृत्व कोणाच्या ठाई असेल बरे. तरी विश्व प्रगटी तया गभस्ती, हाती वेणी न किजे आरती, का चोळंदके आपांपती अर्जुने दिजे. तरी विश्वाला प्रकाशमान करणाऱ्या सूर्याची लहानशा वतीने आरती करू नये काय, किंवा समुद्राला ओंजळवर पाण्याचे अर्घ्य देऊ नये काय. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. महाराज, आपण श्रोते पगट शंकराची मूर्तीच आहात. माझे बोल जरी निर्गुडी असले तरी तुम्ही बेल समजून निश्चित स्वीकाराल. बालक बापचे ताटी रिगे, आणि बापा तेची जे उवी लागे, की तो संतोष लेनी वेगे मुखची ओढावी. मूल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि ताटातील अन्नाचा घास बापाच्या तोंडात भरवते. बापही त्या घासाचा आनंदाने तोंड पुढे करून स्वीकार करतो. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही तोशी जे ऐशी जाती प्रेमाची या. याप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत असेल तरी तुम्ही आनंदित व्हावे, असा या प्रेमाचा स्वाभाविक धर्म आहे. आणि तेने आपुलेपणाचे नि मोहे, तुम्ही संत घेतले असा बहुवे, म्हणून केलिये सलगीचा नोहे आभारू तुम्हा. आणि तुम्ही संतजन आपलेपणाच्या प्रेमाने अतिशय भारून जाता, म्हणून मी केलेल्या लाडीवाळ सलगीचे तुम्हाला ओझे होणार नाही. अहो ताराचे लागता झटे, तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचेनी. अहो गाईच्या स्तनाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर त्या योगाने तिला अधिक पाना फुटतो, कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. म्हणून मजले कुरुवाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निदैले, तेचे इले हे जी जाणवले, या लागी बोलिलो मी. म्हणून माझ्या लेकराच्या बडबडीने तुमचे कृपाळूपण जागे झाले हे मला कळून आले. महाराज, याकरिता मी असे बोललो आहे. एरवी चांदीने पीक विजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहनी, हा ओ गगनासी गवसनी घालिजे केवी. वास्तविक चांदणे पक्व होण्यासाठी आडीत घालून पिकवितात काय? वाऱ्याला कोणी वाहनात घालून नियंत्रित केले आहे काय? अथवा गगनाला कोणी गवसणी घातली आहे काय? ऐका पाणी ओथ जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे,
तेवी लाजले व्याख्यानन निगे देखोनी जयाते. ऐका, ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, तसे ज्या गीतार्थाला पाहून मी लाजून गेलो आहे त्याचे व्याख्यान करण्यास माझ्या मुखातून शब्द बाहेर पडत नाहीत. हे असो शब्द ब्रह्मजे बाजे, शब्द मावळले या निवांतू निजे, तो गीतार्थू मराठी या बोलीजे, हा पाडू काही. हे असो शब्द ब्रह्म जो वेद तो सुद्धा शब्दांची गती खुंटल्यामुळे गीतार्थ रूपी बाजेवर निवांत झोप घेतो. तो गीतार्थ मराठी भाषेत सांगावा ही योग्यता माझ्यापाशी नाही. परी येसिया ही मज धिवंसा, तो पुढती याची एकी आशा, जे धिटीवा करोनी भवांदुषा, पडियंतया होवावे. परंतु मी हा जो निश्चय केला आहे त्यामध्ये हेतू असा आहे की दिटाई करून मी आपणा सर्वांचा आवडता व्हावे. परी आता चंद्रापासूनी निवविते, जे अमृता होनी जीवविते, तेने अवधाने की जो वाढते मनोरथा माझिया. तर आता ज्यामध्ये चंद्रापेक्षाही अधिक शीतलता आणि अमृतापेक्षाही जीवित वाढविण्याचे सामर्थ्य आहे, त्या अवधानाने माझ्या मनोरथाची वृद्धी केली जावी. कांजे दिठीवा तुमचा वरुषे, तै सकळार्थ सिद्धी मती पीके, एरवी कोंबेला उन्मेषू सुके, जरी उदास तुम्ही. कारण तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव झाला म्हणजे माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील. पण जर तुमच्या कृपा कटाक्षाचा ओलावा लाभला नाही तर अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान कोंब सुकून जातील. सहजे तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. तर महाराज ऐका की वक्त्याच्या व्याख्यानाला श्रोत्याच्या अवधानाचा चारा मिळाला की अक्षरांना सिद्धांताची मोठाली पोटे सावरून धरता येतात. अर्थ बोलाची वाट पाहे तेथ अभिप्रायो, अभिप्रायाते वे भावाचा फुलो राहोत जाये मतीवरी. वक्त्याच्या तोंडातून शब्द उच्चार होण्याचा अवकाश की अर्थ त्याची वाट पाहत असतो. अभिप्रायातूनच अनेक अभिप्राय जन्म घेतात. बुद्धीवर भावफुलांचा बहर येतो. म्हणून संवादाचा सुवा ओढळे, तरी हृदय काश सारस्वते ओळे, आणि श्रोता दुच्छिता तरी वितुळे मांडला रसू. म्हणून वक्ता आणि श्रोता यांच्यातील उल्हासाने प्रश्न उत्तर करणे हाच अनुकूल वारा सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांताचे रसमेघ दाटून येतील. श्रोता अरसिक उदास असेल तर व्याख्यानाचा रंग उडेल. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होये, परी ते हातवटी चंद्रिकी आहे. मनवनी वक्ता तो वक्ताची नोहे, श्रोते नवीन. अहो चंद्रकांत मनाला पाझर सुटतो ही गोष्ट खरी, परंतु त्याला पाझर फोडण्याचे कौशल्य चंद्राला अवगत असते. त्याप्रमाणे योग्य श्रोत्याविना वक्ता हा वक्ताच होत नाही. परी आता आमुते गोड करावे, ऐसे हे तांदुळी कासया विनवावे. साई खडी याने काय प्रार्थावे, सूत्रधारा ते. परंतु आता आम्हाला गोड करा अशी तांदळाने प्रार्थना कशाला करायची. कळसूत्री बाहुलेने मला नाचव अशी विनंती सूत्रधाराला का करावी.
तो बाहुली यांची या काजा नाचवी, की आपुलिया जाणवेची कळा वाढवी. मनवुनी आम्हा या ठेवा ठेवी, काय काज बाहुल्या नाचवितो तो सूत्रधार. काय बाहुलीच्या हितासाठी नाचवितो? आपल्या ज्ञानाची कुशलता त्यामुळे तो वाढवितो. यासाठी आम्हाला या उठाठेवी काय करायच्या आहेत? तव श्री गुरु म्हणती काय झाले, हे समस्तही आम्हा पावले. आता सांगे जे निरोपिले श्री नारायणे. तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे झाले तरी काय, तुझी विनंती आमच्यापर्यंत पोहोचली. आता श्रीकृष्ण काय म्हणाले ते सांग. एथ संतोषिनी निवृत्ती दासे, जी जी म्हणूनी उल्हासे. अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव आनंदित होऊन उल्हासाने म्हणाले, महाराज जशी आपली आज्ञा, ऐकावे श्रीकृष्ण काय बोलले ते. श्री भगवान उवाच, इदं तु ते गुह्यतम प्रवक्ष्याम्येन सूयवे. ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञत्वा मोक्षसे शुभात. श्रीकृष्ण म्हणाले, आता अत्यंत गुह्य असे हे ब्रह्मविषयक ज्ञान प्रपंच ज्ञानासह असूयारहित अशा तुला सांगतो. हे जाणल्याने तू अशुभ संसारापासून मुक्त होशील. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझ. जे हे अंतकरणीचे गुज जीवाची. अर्जुना हेच माझ्या अंतकरणातले खोल असे गुपित आहे, तेच तुला पुन्हा सांगेन. ये नेमाने जीवाचे हिये फोडावे, मग गुज कापा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी. एवढी जीवाच्या आतली गुप्त गोष्ट बाहेर काढून मला का सांगावी? अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तरी पर्येसी गा प्राज्ञा. तू तव आस्तेचीच संज्ञा, बोलिली ये गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. तर सुज्ञ अर्जुना ऐक, तू ज्ञानप्राप्तीच्या लालसेची मूर्तिमंत खून आहेस आणि सांगितलेल्या गोष्टींची हेळसांड करीत नाहीस. मनोनी गूढपणा आपुले मोडो, वरी न बोलावे ही बोलावे घडो. परी आमुचिया जीवाचे पडो तुझ्या जीवी. म्हणून आमचे गुपित फुटले तर फुटू दे, आणि न बोलण्यासारखेही बोलणे घडले तरी घडो. पण आमच्या हृदयात जे काही ती गुप्त गोष्ट तुझ्या हृदयात उतरवितो. अगाथाने कीर दूध गूढ, परिथानासीची नव्हे की गोड. मनोनी सरोका सेवित याची चाड, जरी अनोन्य मिळे. बा अर्जुना, मातेच्या स्तनात खरोखर दूध गुप्त असते, परंतु त्याची गोडी स्तनाला नसते. म्हणून मातेवर अवलंबून असलेले लेकरू लाभले तर पिणाऱ्याची इच्छा पूर्ण होत नाही काय? मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले. परी ते सांडे विखुरी गेले, मनो एकाही. धान्याच्या साठ्यातून मूठभर धान्य काढले व ते निर्मळ केलेल्या जमिनीवर पेरले तर ते सांडून व्यर्थ गेले असे म्हणता येईल काय? या लागी सुमनू आणि शुद्ध मती, जो अनिंदुकू अनन्यगती. पैगा गोप्या ह्या परी तया प्रती, चावळी जे सुखे. यासाठी चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला तर त्याला आपल्या मनीचे गुज खुशाल सांगावे. तरी प्रस्तुत आता गुणी इही, तू वाचुनी आणिक नाही.
म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवून हे. तर आता यावेळी अशा गुणांनी युक्त असलेला असा तुझ्याशिवाय दुसरा गुणी कोणी मला दिसत नाही, म्हणून तुझ्यापासून हे रहस्य लपून ठेवणे योग्य होणार नाही. आता किती नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. आता वारंवार गुह्य गुह्य हा शब्द ऐकून तुला कंटाळा आला असेल, तर आता सहजच प्रपंच ज्ञानासह तुला आत्मज्ञान सांगेन. परीतेची ऐसेने निवाडे, जैसे बेसळले खरे कुडे, मग काढीजे फाड वाडे पारखुनिया. परंतु खरे खोटे एकत्र मिसळलेले असेल तर त्याची परीक्षा करून ते निरनिराळे करता येतात. त्याप्रमाणे मी निवाडा करून ज्ञान विज्ञान सांगेन. का चांचूचेनी सांडसे, खांडीजे वय पाणी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. अथवा ज्याप्रमाणे राजहंस आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळा करतो, त्याप्रमाणे तुला ज्ञान विज्ञान स्वच्छ करून दाखवू. मग वारयाची धारसा, पडिला कोंडा का नुरेची जैसा, आणि अन्नकणाचा अपैसा राशी जोडे. मळणी करून एकत्र मिसळलेले धान्य व भूस वाऱ्याच्या धारेवर धरून उफनले असता मग भूसकट वाऱ्यावर उडून जाते व केवळ शुद्ध धान्याची आपोआप रास जमते. तैसे जे जाणीतले यासाठी, संसाराची या गाठी, लावणी वैसवी पाठी मोक्षश्रियेचा. त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे संसाराचे बंध तोडून ते परमज्ञान आपणास अक्षय मोक्षपदाच्या पीठासनावर नेऊन बसविते. राजविज्ञा राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं मम, प्रत्यक्ष वर्गम भम्यम सुसुखम कर्तुम्यव्ययम. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा अधिपती, पवित्र अत्युत्तम, प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, सहजपणे आचरण करता येणारे आणि अविनाशी आहे. जे जाणणे या अवघियांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रा राहो. जे ज्ञान सर्व विद्यांमध्ये परमश्रेष्ठ आचार्य पदवीला पोहोचले आहे, जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व पवित्र गोष्टींचा राजा आहे. आणि धर्माचे निजधाम, तेवीची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे. आणि जे ज्ञान धर्माचे स्वतःचे निवासस्थान आहे ते सर्वोत्तम आहे, जे प्राप्त झाल्यावर पुनर्जन्माचे कारणच उरत नाही. मोठके गुरुमुखे उद्देजत दिसे, आणि हृदयी स्वयंभाची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसया. जे ज्ञान गुरुमुखातून थोडेसे उगवताना दिसते, पण भक्ताच्या हृदयात मात्र ते स्वयंभूच असते आणि त्याला आपोआप अनुभवास येऊ लागते. तेवीची पैगा सुखाच्या पाऊटी, चढता येईजी जयाची या भेटी, मग भेटल्या किरमिटी भोगनेयाची पडे. अरे, ज्याप्रमाणे सुखाच्या पायऱ्यांनीच त्याच्या भेटीला येता येते, मग तत्काळ भोगता, भोग्य व भोग ही त्रिपुटी मावळते आणि त्यातच भोगण्याचाही लोप होतो. अशा प्रकारे ओवी क्रमांक 1 ते 50 संपन्न झालेल्या आहेत.